पंढरीच्या वारीची सुरुवात कोणी केली? आज आपण जी वारी पाहतो ती एका व्यक्तीने एका दिवसात सुरू केलेली नाही. तिची परंपरा शेकडो वर्षांची आहे. संत पुंडलिकांच्या काळापासून पंढरपूर हे भक्तांचे तीर्थक्षेत्र बनले. भक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येऊ लागले. पण तेव्हा आजच्या सारखी शिस्तबद्ध वारी नव्हती. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी सांगितले की देवापर्यंत पोहोचण्यासाठी जात, पंथ किंवा मोठे कर्मकांड आवश्यक नाही. नामस्मरण आणि भक्ती हाच खरा मार्ग आहे. यानंतर संत नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार महाराष्ट्राबरोबर पंजाबपर्यंत केला. त्यांच्या अभंगांनी विठ्ठल भक्तीला नवे बळ मिळाले. 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून लाखो लोकांना विठ्ठल नामाशी जोडले. त्यांच्या कीर्तनामुळे सामान्य शेतकरी, कामगार, स्त्रिया, गरीब, श्रीमंत सर्वजण वारीत एक समान सहभागी होऊ लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ 21 वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती, ज्ञान आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीता सामान्य माणसाला समजेल अशा मराठीत दिली. इसवी सन 1296 मध्ये आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. पण समाधीनंतरही भक्तांची माऊलीवरील श्रद्धा कमी झाली नाही. हजारो भक्त आळंदीला येऊन समाधीचे दर्शन घेत आणि पायी पंढरपूरला जात. काळ पुढे सरकत गेला. अनेक वर्षानंतर हैबत बाबा आरफळकर यांनी या भक्तीला संघटित रूप देण्याचा संकल्प केला. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पादुका पालखीत विराजमान केल्या आणि आळंदी ते पंढरपूर असा शिस्तबद्ध पालखी सोहळा सुरू केला. दिंडीची रचना, मुक्कामांची व्यवस्था, ध्वज, टाळ, मृदंग, अभंग आणि शिस्त यांचा सुंदर मिलाफ त्यांनी घडवून आणला. त्यामुळे वारी ही केवळ यात्रा न राहता एक संस्कारमय परंपरा बनली. आजही आषाढी वारीत लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत माऊलींच्या पालखीबरोबर चालत जातात. देहू नगरीत जन्मलेले संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे अखंड भक्त होते. संसारातील अनेक संकटे, दुष्काळ, कर्ज आणि दुःख सहन करूनही त्यांनी विठ्ठलाचे नाम सोडले नाही. त्यांनी हजारो अभंग रचले. त्यांच्या अभंगातून त्यांनी सांगितले की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे कर्मकांड नाही, तर नामस्मरण, प्रामाणिकपणा आणि दया आवश्यक आहे. असे म्हणतात की अखेरीस भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन झाले. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे अभंग आणि शिकवण लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत राहिली. नंतर हैदर बाबा आरफळकर यांनी देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी पंढरपूरकडे नेण्याची परंपरा सुरू केली. या पालखीने वारीला अधिक व्यापक रूप दिले. आज देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. वाटेत लाखो वारकरी अभंग गात, टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत विठ्ठल नामात तल्लीन होतात. ही पालखी केवळ पादुकांची यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांची, समतेची, प्रेमाची आणि अखंड भक्तीची चालती बोलती परंपरा आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग: देहू, अकुर्डी, पुणे, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी आणि पंढरपूर. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रूट आहे आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, वाखरी आणि पंढरपूर. धन्यवाद.